हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत माझं छोटंसं किचन. नवीन घराचं किचन. बऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या कमेंट्स येत आहेत का किचन टूर करा, पण किचन अजून सेट व्हायचंच आहे आणि थोडे दिवस जातील त्याला. पण मी ठरवलं, मग सगळ्यांचा आग्रह आहे तर एक शॉर्ट टूर करूया. म्हणजे अगदी मी आतून नाही दाखवणार आहे, पण कुठली वस्तू कुठे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. माझं किचन ना खूप असं डेकोरेट नाही केलेलं आहे, साधंच आहे पण फंक्शनल आहे, सोयीचं आहे. तर माझं फर्स्ट फ्लोअरला आहे हे घर आणि त्याच्यामुळे ना थोडासा आतला रस्ता आहे इकडे. म्हणजे आतमध्ये एक दुसरी सोसायटी आहे, तिथे जाणारा रस्ता आहे, जवळच किचनच्या जवळच आहे. तर खूप धूळ येत असते, छोटी मोठी वाहनं जात असतात. तर त्याच्यासाठी ना मी खूप असं काचेंचं म्हणजे काचा असलेलं कॅबिनेट्स मी केलेल्या नाही आहेत. तर पूर्ण पॅक कॅबिनेट्स केलेले आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट नाही जास्त ठेवलेलं आहे, काही ठिकाणी ओपन ठेवलेलं आहे. तर तेवढाच भाग, कमीत कमी भाग मी ओपन ठेवलेला आहे, कारण मेंटेन नाही करता येणार मला तेवढं. सतत धूळ येत असते इकडे. आणि हे किचन मी पूर्ण मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. तर सिव्हिल किचन आणि मॉड्युलर किचन याच्यात फरक आहे बराच. तर हे मॉड्युलर किचन आहे. तर कार्पेंटर वर्क करून, म्हणजे सिव्हिल वर्कचं पण किचन चांगलं असतं, पण हल्ली मॉड्युलर किचन, आणि माझं आधीचं किचन पण तुम्ही पाहिलं असेल, ते पण मॉड्युलर होतं. तर मॉड्युलर किचन छान टिकतं, मेंटेन करायला सोपं जातं आणि लवकर खराब नाही होत, हा माझा अनुभव आहे. कारण जवळजवळ 12 वर्ष मी आधीचं किचन वापरलेलं आणि ते तसंच्या तसं होतं, छान होतं. हे किचन पण मला खूप आवडतं, छान आहे अगदी. सगळं कन्व्हिनियंट आहे मला. झटकेपट सगळ्या वस्तू मिळतात हातात. आणि किचनच्या ओट्याबद्दल बोलायचं झालं तर किचन काउंटर टॉप, तर तो मला ना ब्लॅक हवा होता. मला ना पहिल्यापासून ब्लॅक किचन ओटाच आवडतो. आणि आता व्हाईट पण निघालेले आहेत, पण व्हाईट मला तितकासा मेंटेन करायला नाही जमणार, खूप मेंटेन करायला लागतो तो. आणि व्हाईटपेक्षा ह्या म्हणजे किचनमध्ये डार्क ओटा खूप उठून दिसतो आणि छान वाटतो. जसं आपल्या सौंदर्याला काळ्या केसांचा जोड लागल्यावर अजून सौंदर्य वाढतं ना, तसं मला काहीसं या किचनमध्ये वाटतं. का काळा ओटा असल्यावर चांगलं सौंदर्य येतं किचनला. ज्याची त्याची मतं वेगळी असतात, तसं माझं मत वेगळं आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. चला तर आता पूर्ण किचनची आपण माहिती बघूया. किचनचा टोटल एरिया 108 स्क्वेअर फीट आहे. त्याच्यात 3x6ची बाल्कनी इन्क्ल्यूड आहे. किचनचं लॅमिनेट्स म्हणजे शेल्फचे लॅमिनेट्स आहेत, ते सिल्वर ग्रे कलरचे आहेत, ग्लॉसी लुकमध्ये आहेत. किचन ओटा आहे हा ग्रे कलरचा क्वार्ट्ज वापरलेला आहे आणि हँडल्स त्याचे स्टेनलेस स्टीलचे आहेत. बाकीचं जे इथे रॅक वगैरे आहेत ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, कसे घेतलेले आहेत. शिवाय शेगडी वगैरे याची माहिती दिली आहे. सिंक आहे ते निरालीचं साधं स्टेनलेस स्टीलचं सिंक आहे. त्याच्यानंतर ही दुसरी साईड. एका साईडला पूर्ण पॅन्ट्री आहे आणि एक खाऊचं कॅबिनेट आहे. खाली हे स्पायसेस आहे, मसाल्याचे पदार्थ सगळे. त्याच्यानंतर हा सर्व्हिस ओटा आहे, तर हा थोडा मधला भाग रिकामाच ठेवते काही करण्यासाठी. आणि साईडला पहा चॉपिंग बोर्ड आहे, खलबत्ता आहे. दुसऱ्या साईडला मी केटल आणि मिक्सर ठेवलेला आहे. याच्या बाजूलाच फ्रीज आहे, त्याच्यावर पण एक कॅबिनेट आहे. तर ते अजून अरेंज करायचं आहे. खालच्या साईडला ना मला ॲक्च्युली ट्रॉली करायची आहे, तर तिथे अजून थोडासा बदल करण्याचा विचार आहे. आणि समोर ही अशी मोठी खिडकी आहे, स्लायडिंग विंडो आहेत. किचनच्या वॉल्स आहेत त्या ग्रे कलरच्या लॉंग टाईल्स आहेत आणि त्या पण ग्लॉसी लुकमध्ये आहेत. वरती असं POP केलेलं आहे. POP वगैरे आम्हाला बिल्डरनेच आधीच दिलेलं होतं. आणि खालचे काही ड्रॉवर्स पण. किचन कॅबिनेट्स अगदी वरपर्यंत सगळे शेल्फ घेतलेले आहेत, का रिकामावरती जागा नाही पाहिजे. कारण काय होतं, आपण रिकामी जागा ठेवतो, गॅप ठेवतो ना, तिथे वरती त्या कॅबिनेट्सवर धूळ येते. मग पेपर चिकटवा वगैरे ते करण्यापेक्षा वरपर्यंत घेतलेले आहेत. म्हणजे वरती काही स्टोरेज आणि थोडीशी गॅप होती ती ना आम्ही ब्लॉक करून घेतलेली आहे. साईडला पहा इथे फ्रीजच्या बाजूला जागा आहे, तिकडे मी मोठी परात ठेवते. अजून तरी काय विचार केला नाही या गॅपमध्ये काय करावं. अगदी हा वरपर्यंत गॅप आहे, तर काही रिमूव्हेबल बसवता येईल की नाही ते पण बघायचं आहे. आता फ्रीजच्या दुसऱ्या साईडची आपण जागा बघू. तर फ्रीजच्या दुसऱ्या साईडला आम्ही पूर्ण एक टॉल युनिट बनवलेलं आहे, ज्याच्यात छोटंसं क्रोकरी युनिट आहे आणि दोन्ही ओव्हन्सला जागा आहे, म्हणजे मायक्रोवेव्हला आणि OTGला. आणि खाली परत 3 ट्रॉलीज केलेल्या आहेत स्टोरेजसाठी. क्रोकरी युनिट जरा छोटंसंच झालेलं आहे, तर मी दुसरीकडे पण नेहमी लागणारी क्रोकरी ठेवणार आहे. आणि इथे चांगली अरेंज अजून केलेली नाही, ती करणार आहे. व्यवस्थित लावायचं आहे अजून क्रोकरी युनिट. बाकी ओव्हन्स वगैरे सगळं लावलेलं आहे. आता किचनमधल्या एक वस्तूंची जरा जवळून माहिती बघूया. आता हे जे रॅक आहे हे मी मसाल्यांचे पदार्थ सगळे इकडे नेहमी लागणारे ड्रायफ्रुट्स भिजत घालायला लागणारे ड्रायफ्रुट्स आहेत याच्यात.
तर हा रॅक मी मुद्दाम ओपन ठेवलेला आहे, कारण मला सकाळी सुद्धा हे मसाल्याचे पदार्थ लागतात. मी मध्ये एक व्हिडिओ टाकलेला का प्रत्येक दिवशी वेगवेगळं स्पाइस टाकायचं आणि त्याचं पाणी प्यायचं, फ्लेवर्ड वॉटर. म्हणजे मसाल्यांचे पदार्थ आहेत ते बरेचसे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स काढतात. हे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर रोज एक पदार्थ टाकून पाणी उकळून प्यायचं असा मी नेम धरलेला आहे. आता बघू तो किती दिवस पाळते, जास्तीत जास्त पाळते. का योगा होण्याच्या आधी किंवा नंतर घेतलं तरी चालेल. मी नंतर पण कधी घेते किंवा आधी पण घेते. त्यामुळे मग मी मसाल्याच्या पदार्थ आणि ते दिसतात सुद्धा छान. मला पण बघायला खूप आवडतं मसाल्याचे पदार्थ अशा प्रकारे. इथे एक कॅबिनेट आहे आणि इथे एक कॅबिनेट आहे. इथे खाली मोठ्या वस्तू, डबे वगैरे स्टोअर केलेले आहेत. सर्व्हिस ओट्यावर नेहमी लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं काय मिक्सर आणि ही गरम पाण्याची केटल. त्याच्या विरुद्ध साईडला चॉपिंग बोर्ड्स आहेत आणि खलबत्ता ठेवलेला आहे. आता आपण खिडकीच्या अपोजिट साईडचा प्लॅटफॉर्म बघूया. तर इथे पहा सिंक आहे आणि गॅसची शेगडी पण आहे. हे दोन्ही एका ठिकाणी खरं तर मला आवडत नाही, पण फ्लॅट घेतला तेव्हा हे बनलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही काहीच बदल करू नाही शकलो. तर हे दोन्ही म्हणजे पाणी आणि अग्नी एका ओट्यावर असू नयेत असं म्हणतात, पण आता नाईलाज आहे, काहीच करू नाही शकत. थोडी जागा पण त्यामुळे कमी पडते. आता हे रॅक जे मी घेतलेलं त्याचा व्हिडिओ आहे केलेला आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडचं सिंक ऑर्गनायझर आहे ते सुद्धा. तर बाकी सिंक वगैरे चांगलं आहे, ओटा पण हा चांगला आहे. ही एलिकाची चिमणी आहे, ती माझी आधीचीच आहे, तीच इकडे लावलेली आहे. आणि ते कव्हर करण्यासाठी याचा डोर ठेवलेला आहे का आपल्याला क्लीन करता येईल आणि जेणेकरून धूळ पण उडली नाही जाणार. हे पण एक शेल्फ आहे, तिथे पण जार्स ठेवलेले आहेत. दुसऱ्या साईडला हे एक शेल्फ आहे आणि त्याच्या बाजूला मग पाण्याचं आहे, वॉटर फिल्टर आहे दुसऱ्या साईडला. तर हे पण मी दाखवलेलं आहे, याचा व्हिडिओ पण झाला आहे. सगळ्यांची मी याची लिंक देणार आहे, कारण बरेच जण मग विचारतात माहिती. मग डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला सगळी माहितीसुद्धा मिळेल. हा रॅक आहे, त्याच्यातल्या बहुतेक मी जार चेंज करणार आहे. आणि हे सिंक ऑर्गनायझर. या ओट्याचा खालचा भाग आहे, तर सिंकचा खालचा एरिया अजून अरेंज करायचा आहे. त्याच्यानंतर खाली याच्या ट्रॉलीज आहेत, तर त्या ट्रॉलीजमध्ये पण ताटं आहेत, चमचे, असे रॅक आहेत. ओटा खूप छान आहे आणि खूप असा गुळगुळीत आहे. मेंटेन करायला खूप सोप्पा आहे हा क्वार्ट्स ग्रे कलरचा ओटा. या ओट्याचं विशेष म्हणजे याच्यावर हळद पडली काय किंवा फोडणीचं काही तेल वगैरे पडलं किंवा मग गंजाचे डाग वगैरे याच्यावर अजिबात राहत नाही. पुसले का लगेच जातं. अगदी आज पडलेला डाग तुम्ही उद्या पुसला तरी राहत नाही त्या ओट्यावर. त्याच्यामुळे ना हा ओटा मेंटेन करायला खूप सोप्पा आहे आणि वेळ आपला जात नाही स्वच्छता करण्यामध्ये जास्त. आता खिडकीच्या त्या साईडला ड्राय बाल्कनी आहे, जिथे मी माझ्या मशीन्स ठेवलेल्या आहेत, वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर मशीन. तर दोन्ही व्यवस्थित राहिल्यात आणि मध्ये चांगली जागासुद्धा आहे. तर ही बघा अशी खिडकी मी उघडून दाखवते. ही अशी ड्राय बाल्कनी आहे आणि आहे बऱ्यापैकी जागा आहे. सगळे स्वच्छतेचं सामान माझं इकडे आहे, व्यवस्थित राहिलेलं आहे. अजून तीसुद्धा नीट लावायची आहे. सध्या असं सामान मी ठेवलेलं आहे. ओव्हन शेल्फचे डोर्स थोडे वेगळे बनवलेले आहेत. पहा हे असं बनवलेलं आहे. वरच्या ओव्हनचं म्हणजे मायक्रोवेव्हचं हायड्रोलिक आहे आणि खालचं ओव्हनचं जे डोर आहे ते अजून थोडं वेगळं बनवलेलं आहे. साईडला बटणं दिलेली आहेत इलेक्ट्रिकची, दोन्ही ओव्हनची आणि वरच्या लाईटची. आता इथे पहा हा ओव्हन म्हणजे ओटी जी आहे त्याचं असं डोर आहे, ते उघडून मग मागे वरती ढकलता येतं. या प्रकारे आपण ओव्हन सहज मग यूज करता येतं. आता ही झाकणं देण्याचं कारण म्हणजे धूळ, म्हणजे आपल्या ह्या महागड्या वस्तू अगदी व्यवस्थित राहतात. आता किचनचं जे क्रॉकरी युनिट आहे ते सुद्धा याच्या वर दिलेलं आहे. ते अगदी छोटंसं आहे. खाली तीन ट्रॉलीज आहेत. क्रॉकरी अजून व्यवस्थित अरेंज करायची आहे, जसं मी मगाशी सांगितलं तसं. तर हे पहा असं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये धूळ जात नाही. म्हणजे या ॲप्लायन्सेससाठी वेगळं कव्हर परत लावण्याची गरज नाही आहे. हे डोर्स लावले का झालं काम. त्याच्यानंतर हे माझं उंचच्या उंच फ्रीज आहे. तर हे फ्रीज आहे 3 डोर्सचं आहे. खूप जणांनी मला फ्रीजची माहिती किंवा मग फ्रीज ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे, तर ते माझ्या लक्षात आहे आणि लवकरच मी फ्रीज ऑर्गनायझेशन करेन, ते आतूनसुद्धा दाखवणार आहे. किचनच्या समोरची ही भिंत आहे ना, ही रिकामी आहे सध्या. तर इथे मला माझा कालनिर्णय लावायचा आहे. शिवाय छोट्या श्रीकृष्णाचा फोटो लावायचा, जो वर्षानुवर्ष माझ्या किचनमध्ये आहे. तर त्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत आणि बाकी ही भिंत कशी डेकोरेट करायची ते अजून मला बघायचं आहे. तर ही भिंत सध्या मी पेंटिंगमध्ये ठेवलेली आहे. ही भिंत झाल्याशिवाय माझं किचन पूर्णच होणार नाही, खात्री आहे.
आता किचन शेगडी किंवा मग चिमणी तर हे एलिकाची आहे आणि दोन्ही गोष्टी छान आहेत, छान वापरलेल्या आहेत. बाकी ही सगळी माहिती मी रॅक्सची वगैरे दिलेली आहे, तर त्याची लिंक देत आहे, ते नक्की तुम्ही बघा. याशिवाय काही राहिलं असेल तर नक्की तुम्ही आठवणीने विचारा, कदाचित मी विसरले सुद्धा असेल. आणि अशी होती आपल्या ह्या किचनची टूर. वाटलं माझं छोटंसं किचन आहे ना फंक्शनल, पण पूर्ण आतून दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही फंक्शनल आहे ते. तर याची मोठी फुल टूर मी लवकरच करेन, म्हणजे लवकर म्हणजे अजून 1-2 महिने नक्कीच जातील असं वाटतंय मला, कारण भरपूर अजून सेट करायचं आहे. आतला भाग सेट करणं खूप सोपं नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आग्रहास्तव, तुमच्या आग्रहास्तव, माझ्या चांगल्या मैत्रिणींसाठी, माझ्या चांगल्या व्ह्युअर्ससाठी, माझ्या चांगल्या सबस्क्रायबरसाठी हा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.